₹20 खात्यात जमा। महिलांसाठी मोठा निर्णय। सरकारकडून महिलांना नवीन गिफ्ट। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ। ₹21 खात्यामध्ये महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। 3000 वाटप, ₹21 वाटप, ₹3000 वाटप, ₹1500 पण वाटप। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। पैशांचा पाऊस। सरकारकडून पैशासोबतच मिळणार अनेक वस्तू गिफ्ट। लाडक्या बहिणींना आता वेगवेगळ्या या ठिकाणी पहा योजना ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी विशेष करून सरकारने वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत। या सर्व निर्णयांची माहिती आपण पाहतच असतो, परंतु आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। एक सेकंदही स्किप करायचा नाही। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील, त्यामुळे चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती। ₹21 वाटप, त्याबरोबर सर्व अटी रद्द। लाडक्या बहिणींना सरसकट पैसे वाटप होणार का? महत्त्वाचे निर्णय वेगवेगळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातले पहा। ऑफिशियल माहिती आलेली आहे। 8व्या हप्त्यासंदर्भात देखील मोठा निर्णय झालेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये वारंवार वेगवेगळ्या अपडेट येत असतात आणि ह्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतात। तर या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी वास्तव अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे। योजनेसंदर्भातली मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी अपडेट। वाढवण्यात आलेले ₹21 सर्व महिलांना मिळणार का? अपात्र महिलांना पैसे वाटप। होय, अपात्र महिलांना पैसे वाटप। अपात्र ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खुशखबर। फॉर्मची पडताळणी बंद। सगळी सविस्तर माहिती पुढे तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळं वॉच करा। पहा, आत्तापर्यंत म्हणजे लाडक्या बहिणींनी जेवढे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये किती आकडा होता, तर 2,46,00,000 लाभार्थी होत्या आणि यापैकी बऱ्याच बहिणींना जी होती ती धास्ती होती। 10,000वर अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले होते। लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 10,000 अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले होते। त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची चेकिंग सुरू होती आणि त्यामध्ये अनेक बहिणी ज्या होत्या त्या रिजेक्ट होत होत्या, अपात्र होत होत्या। त्यामुळे सर्व बहिणींना जी होती धास्ती लागलेली होती, घोर लागलेला होता। पण आता तुमचा घोर जो आहे तो कमी झालेला आहे, धास्ती कमी झालेली आहे। सरकारने तुमच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय काय आहे पहा। तर महत्त्वाचा हा निर्णय असणार आहे। सोबतच बहिणींसाठी आनंदाची बातमी देखील आहे। साडी वाटप देखील करण्यात येणार आहे। साडी वाटप संदर्भात देखील माहिती आहे। तर साडी वाटप खरंच होणार का हा तुमचा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे होय, खरंच सरकारकडून साडी वाटप करण्यात येणार आहे। तुम्हाला प्रूफसहित आपण माहिती पाहू। तर पाहू शकता आजचीच ही बातमी आहे, लोकमत न्यूजपेपरला आलेली। होळी सणाला गोड या ठिकाणी पहा, होळी सण जो आहे तो गोड होणार आहे। बहिणींना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आनंदाच्या शिधाचं वाटप देखील करण्यात येणार आहे की नाही महत्त्वाची अपडेट। सोबतच ₹1500 ही वाटप आहेत, ₹21 ही वाटप करण्यात येत आहेत। तर साडी भेटणार का? तर साडी 100% तुम्हाला देण्यात येणार आहे। तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे यावर साडी तुम्हाला मिळणार का, या संदर्भातही माहिती आहे पहा। होळी सणाला तुम्हाला साडी मिळणार आहे। आता लवकरच होळी सण आलेला आहे आणि होळीला साडी मिळणार आहे। हा साडी वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो खूप दिवसापासून घेण्यात आलेला होता, परंतु या ठिकाणी पहा मध्ये आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मोफत साडी वाटपचा जो निर्णय होता तो मध्येच थांबवण्यात आला। पण आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यानंतर विधानसभेच्याही निवडणुका झालेल्या आहेत। नवीन सरकार स्थापन झालेलं आहे। लाडकी बहीण योजनेमुळेच, लाडक्या बहिणींमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मोफत साडी वाटप तुम्हाला मिळणार आहे। आनंदाच्या शिधासोबत एक साडी देखील तुम्हाला मिळणार आहे। रेशन दुकानावर हे वाटप करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे।
त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा निर्णय, आज आपण सर्व ऑफिशियल निर्णय पाहत आहोत. 21 रुपयासंदर्भातही माहिती आहे. पुढे पहा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, अपात्र महिलांसाठी आनंदाची बातमी. अपात्र ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, 2,46,00,000 पात्र लाभार्थी होत्या, परंतु आता 2,41,00,000 महिला पात्र लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या, आणि 2,41,00,000 महिलांना जो आहे तो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार. मग 5,00,000 बहिणी वगळलेल्या आहेत, पण या 5,00,000 बहिणींसाठी खुशखबर आहे. ती खुशखबर काय असणार, तर मागे आपण चर्चा पाहिलेल्या होत्या की पहा, लाडक्या बहिणी ज्या अपात्र बहिणी आहेत आणि ज्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा बहिणींना पैसे परत करावे लागणार. परंतु आता सरकारकडून निर्णय घेतला गेला आहे अपात्र बहिणींसाठी खुशखबर, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. आगामी महापालिका निवडणुका झाल्यावर महायुती सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून ही योजना बंद करेल अशी भीती शिवसेना ठाकरे या ठिकाणी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना आदित्य तटकरे यांनी स्वतःहून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींचेच पैसे परत घेतले जातील, पण पडताळणीतील अपात्र ठरणाऱ्या बहिणींचे पैसे जे आहेत ते परत घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केलेले आहे. महत्त्वाचा निर्णय. लाडकी बहीण योजनेवरून सध्या उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या आपल्याला पाहताना दिसत आहेत, परंतु आदित्य तटकरे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ज्या बहिणी स्वतःहून पैसे देतील रिटर्न, त्याच बहिणींचे पैसे परत घेणार आहे सरकार. ज्या बहिणी अपात्र आहेत आणि ज्यांना पैसे मिळालेले आहेत त्यांच्या सरसकट पैशांची वसुली करण्यात येणार नाही. हा मात्र आता पहा, ज्या अपात्र आहेत 5,00,000 बहिणी आता सध्या अपात्र ठरलेल्या आहेत, या 5,00,000 बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. हा तर मुद्दा क्लिअर आहे. इथून पुढचे पैसेही त्यांना मिळणार नाहीत. फॉर्मची पडताळणी बंद झाली का, तर नाही. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये फॉर्मची पडताळणी सुरूच आहे. या महिन्यात देखील फॉर्मचं क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे, आणि त्यानंतर या महिन्यात ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांची संख्या देखील आज मोठी असणार आहे, आणि या बहिणींनाही वगळण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यातून. आता त्यामुळे पहा, फेब्रुवारीचा हप्ता क्वचित महिलांना मिळणार नाही. 5,00,000 महिलांना तर मिळणारच नाही, परंतु आता ज्यांचा फॉर्म पडताळणीमध्ये आलेला आहे 5,00,000शिवाय आणि अपात्र ठरलेला आहे त्यांनाही पैसे मिळणार नाहीत, पण अगोदरचे पैसे मिळाले आहेत ते रिटर्न घेतले जाणार नाहीत. हा तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे, चांगला निर्णय आहे. आता 8व्या हप्त्याचं वितरण पहा. 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात वेगवेगळ्या अफवा, वेगवेगळ्या न्यूज तुम्ही पाहत असाल. 8वा हप्ता 21 रुपये वाटप होणार, सरकारकडून 21 रुपये जमा झाले, ह्या सगळ्या अफवा आहेत. 8वा हप्ता आणखीन कुणालाच मिळालेला नाही, आणि तो कधी मिळणार आहे तर 20 तारखेनंतर मिळणार आहे. आणि 21 रुपये कधी जमा होणार आहेत तर मार्च महिन्यानंतर, एप्रिलमध्ये हे 21 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे 8व्या हप्त्या संदर्भातल्या चर्चा आणि 21 रुपयासंदर्भातल्या ज्या अफवा आहेत अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचे नाही. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. परत भेटू लाडकी बहीणच्या एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.